नमस्कार. पत्रकार बंधूंचं या ठिकाणी सर्वांचं आम्ही स्वागत करतो. पंचायत समितीच्या 16 जागापैकी 8 जागापर्यंत आम्ही मुसंडी मारलेली आहे. काही जागा अतिशय निसटत्या मताने आम्हाला त्या ठिकाणी पराभव घ्यावा लागला. पंचायत समितीच्या याच्यामध्ये फारच एकतर जागा 19, काही जागा 100 मताच्या फरक आतच आम्हाला काही जागांच्या मध्ये पराभव स्वीकारावा लागला. पण मी गेले 15-20 वर्षाच्या या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या राजकारणामध्ये मी काम करतो. जिल्हा परिषदेच्या आमच्या फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये 4 जागा निवडून आल्या. याच्यामध्ये अमित चव्हाण जे पिंपोड्याचे आहेत, दुसरे सौ नलवडेताई, किरण नलवडेताई, विष्णुपंत लोखंडे आणि आमच्या जगतापताई, अशा 4 जागा आमच्या जिल्हा परिषदेच्या निवडून आल्या. निसटत्या मताने आमची एक जागा विडणीची केवळ 60 मताच्या फरकाने आम्ही विडणीची जागा निसटत्या मताने आम्ही गमावली. पण राजकारणामध्ये आम्ही विधानसभा आमच्या इथं सहकार्य आम्ही विधानसभा घेतली, नगरपालिका घेतली आणि पंचायत समितीवर सुद्धा सभापती या ठिकाणी आम्ही सर्व मिळून करू शकू अशा अपेक्षा या ठिकाणी निश्चितपणे व्यक्त करतो. तो चिठ्ठीवर जाणार आहे, पण दैव आणि या ठिकाणचा विकास करण्याच्यासाठी परमेश्वर आणि या सगळ्या लक पण आमच्या बाजूने राहील अशा अपेक्षा व्यक्त करण्यात काहीच हरकत नाही. येणारा काळ हा निश्चितपणे फलटण तालुक्यासाठी चांगला राहणार आहे. पंचायत समितीच्या या ठिकाणी जर विरोधात बसलो आम्ही तर प्रभावी विरोधी पक्षनेता म्हणू, पण आणि जर आमचा सभापती झाला तर आम्ही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करू. आरोपांची राळ या ठिकाणी उठली होती आणि मागच्या वेळेस फक्त 1 जिल्हा परिषद गटावर आम्ही समाधानी होतो, पण ह्यावेळी 4 जिल्हा परिषद सदस्य आणि 8 पंचायत समिती सदस्य आणि तालुक्यामध्ये निम्म्याला निम्मं झालं. कोण म्हणत असेल की आम्ही या ठिकाणी पंचायत समिती सत्ता, तर आम्ही पण म्हणू शकत नाही, तेही म्हणू शकत नाही, कारण हा टाय झालेला आहे. आणि अशा विचित्र अशा टायमधनं या ठिकाणी आता हा लक फॅक्टरवर आम्हाला जावं लागणार आहे. तालुक्यातल्या जनतेने एक असा विचित्र असा कौल ना त्यांना ना आम्हाला पंचायत समितीला मिळाला. पण या जे काय प्रसंग असेल त्या प्रसंगाला समोरं जाणार आहे. जे काही 16 पंचायत समितीचे आणि 9 जिल्हा परिषदेचे उमेदवार या ठिकाणी विजयी झाले, त्या सर्व उमेदवारांचं मी मनापासून आमच्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो. याचबरोबर अजितदादांच्या आज जाण्याला 13वा आज असल्यामुळं आम्ही सर्व ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी विचार करून सांगितले की या 13व्याच्या पार्श्वभूमीवर कुणीही गुलाल स्वीकारायचा नाही आणि आम्ही कुठल्याही पद्धतीचा आनंद उत्सव या ठिकाणी आम्ही साजरा करत नाही. तर या ठिकाणी श्री शरद पवारांची तब्येतसुद्धा अचानकपणे खूप ढासळली असं ऐकलं आणि या पार्श्वभूमीवर आनंद उत्सव साजरा करणं योग्य नव्हे असं आमचं सर्वांचं मत आहे. जरी 8 जागा करून तालुक्यामध्ये निम्म्याला निम्मा आम्ही करू शकलो तरी या ठिकाणी आज आम्ही कुठल्याही पद्धतीचा आनंद उत्सव करायचा नाही असं ठरवलेलं आहे. आपल्याला सर्वांना पत्रकार बंधूंनी ज्या पद्धतीने आमच्या बातम्या प्रसारित केल्या असतील, माहिती दिली असेल आणि विशेष करून फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातल्या तमाम गोरगरीब जनता तमाम माझ्या युवकांचे मी आभार मानतोय की त्या ठिकाणी या ठिकाणी राजे गटाच्या जे पूर्वीच त्यांचे जवळपास 16 मधले 14 होते, तर त्या 14 जणांमध्ये अजून 6 जणांचा पराभव त्यांनी केला आणि आम्हाला 8 जागांपर्यंत आमची मुसंडी त्या ठिकाणी नेली. 1 जिल्हा परिषद गट होता तर त्या ठिकाणी 4 जिल्हा परिषदेपर्यंत आम्हाला घेऊन गेले आणि आमचा आलेख हा प्रगतीचा आलेख आहे, वाढणारा आलेख आहे, विकासाचा आलेख आहे. आज 2 वरून आम्ही 8 पंचायत समितीवर झाले, 9 पंचायत समिती, तसं वाठारची पण पंचायत समिती या ठिकाणी आमचीच लागलेली आहे, भाजपच्या चिन्हावर लागलेली आहे. तर 9 पंचायत समितीवर जाणं आणि जिल्हा परिषदेच्या एका जागेवरून 4 जिल्हा परिषदेच्या जागेवर जाणं हा सुद्धा एक आगळा मोठा विजय मानायला पाहिजे. आणि जे आम्हाला आमच्याकडं आलं आहे त्या सर्व जागांचं मनापासून त्यासाठी झटणाऱ्या भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सहकारी बंधूंचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. विजय पचवायला शिकलं पाहिजे.
माझा सल्लाही आहे की कुठेही विजयाचा उत्मात न करता आणि कुठल्याही विरोधी पक्षाच्या लोकांना त्रास होणार नाही, आपण हीच परंपरा विधानसभेला पाळली होती, तीच परंपरा आपण नगरपालिकेला शमशेरदादा नगराध्यक्ष झाल्यावर पाळली आणि आताही तीच परंपरा आपण सर्वजण पाळावी अशी विनंती आपल्यामार्फत मी करतोय. नमस्ते.